श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। तुम्ही आपल्या चॅनलवरच्या बऱ्याच अशा कमेंट्स बघू शकता की बऱ्याचशा सेवा उपाय करून खूप जणांची कामं झालेली आहेत, पण अशा खूप साऱ्या कमेंट्स असतात की ताई आम्ही ही सेवा केली, ताई आम्ही हा उपाय करतोय, पण आमच्यासाठी हा उपाय काम करत नाहीये। तर पहिली गोष्ट हे बघा, तुम्ही काय करता, उपाय 10 दिवस 11 दिवस केला की म्हणता की ताई ही सेवा हा उपाय आमच्यासाठी काम करत नाहीये। तर कोणतीही सेवा जेव्हा तुम्ही 41 डेज म्हणजे 41 दिवस 51 दिवस कंटिन्यू 3 महिने करता, तेव्हा या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव येतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगितलं की हे करा आणि तुम्ही ते केलं, हां ताईंनी सांगितलं म्हणून मी केलं, तुम्हाला फरक पडणार नाही। कारण आपण जोही उपाय करू, जी ही सेवा करू, ती करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा हवी, विश्वास हवा आणि म्हणजे एक हे हवं की मी हा उपाय ही सेवा करते तर याने माझं हे काम होणारच आहे, हा ठाम विश्वास असेल तर नक्कीच म्हणजे 10 दिवस काय 11 दिवस काय तुम्हाला केल्यानंतर अगदी काही 24 तासामध्ये काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल। पण तेवढी तुमची श्रद्धा असावी, तेवढा विश्वास असावा। नाहीतर उपाय करतोय पण उपाय करता करता सेवा करता करता घड्याळाकडे बघतोय, कधी होता हा मंत्रजप, किती वेळात होतो मंत्रजप, किती वेळात होतो, एकीकडून बोलतोय त्याच्याकडे आवाज उठायचा, असं नाही। तुम्ही जेव्हाही उपाय करता सेवा करताना अगदी एकाग्रतेने करा। भले ठीक आहे तुमच्याजवळ वेळ नाही ना, त्या दिवशी तुम्ही फक्त देवाला हात जोडा आणि अगदी एक वेळा तुम्ही ज्याही गुरूंना मानता, ज्याही स्वामींना मानता त्यांचं फक्त एक वेळा नाव घ्या, पण ते अगदी मनापासून घ्या आणि मनापासून तुम्ही तुमची जी काही इच्छा असेल त्यांना बोला। बघा तुमची इच्छा पूर्ण होईल, कारण तो एकच वेळा तुम्ही जो त्यांचं नाव बोलला आहे ते अगदी मनापासून बोलला आहे। तेव्हा तुमच्यामध्ये आणि त्या शक्तीमध्ये दुसरं कोणीही नव्हतं, म्हणजे कोणता विचार नव्हता, काहीच नव्हतं। डायरेक्ट तुमचं आणि त्या शक्तीचं कनेक्शन व्हायला हवं, त्या वेळेला आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात। आणि आता तर बघा 9 ऑक्टोबरला रविवारी आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आपल्याला तर माहीत असेल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जीही सेवा करू, जोही उपाय करू, तो 1000 पट जास्तीने आपल्यासाठी लाभदायी ठरतो। या दिवशी कोणता मंत्र सिद्ध करायचा असेल तर तो आपण करू शकतो। विश फुलफिलमेंटसाठी म्हणजे इच्छापूर्तीसाठी उपाय करू शकतो। धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन टिकत नसेल तर त्यासाठी, नवरा बायकोत प्रेम निर्माण होण्यासाठी, घरात एकोपा राहण्यासाठी, भांडण तंटे दूर होण्यासाठी, अगदी म्हणजे कोणतीही गोष्ट असतो त्यासाठी आपण या कोजागिरी पौर्णिमेला उपाय करू शकतो। या संदर्भातले सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। आज आपण बघणार आहोत की एक पान ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो, बरेच जण नागवेलीचं पान म्हणतात, विड्याचं पान सुद्धा म्हणतात, तर आपल्याला लागणार आहेत 2 विड्याची पानं म्हणजे 2 नागवेलीची पानं, 2 खाऊची पानं, ज्याला देठ असायला हवं। आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 2 नागवेलीची पानं लागणार आहेत, 1 सुपारी लागणार आहे, 2 लवंगा लागणार आहेत, 1 विलायची लागणार आहे, थोडासा कापूर लागणार आहे। कापूर तुम्ही जो गोलवडी असते ती घेऊ शकता किंवा तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम। आता बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि सत्यनारायण झाल्यानंतर किंवा सत्यनारायणाची पूजा मांडणी करण्यासोबतच आपण कोजागिरी पौर्णिमेची माता लक्ष्मीची, इंद्र भगवानांची, कुबेर भगवानांची आणि चंद्र भगवानांची पूजा मांडणी करणार आहोत। या संदर्भातला पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि संध्याकाळी 12 ते 12:39 या वेळेमध्ये माता लक्ष्मी आणि हे सर्वजण पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये या वेळेला माता लक्ष्मीच्या सेवा केल्या जातात, त्या माता लक्ष्मीचं स्मरण केलं जातं, ज्या घरामध्ये म्हणजे पूर्ण घरामध्ये लाईट्स असतात, दीप प्रज्वलित केलेले असतात, त्या ठिकाणी त्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते। तर हा जो उपाय आहे हा तुम्ही संध्याकाळी म्हणजे सायंकाळी सत्यनारायण करता त्यावेळेला सुद्धा करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी 12 ते 12:39 या वेळेमध्ये सुद्धा करू शकता, म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्ही कधीही करू शकता। जेव्हा आपण सत्यनारायण करणार आहोत 5:30 नंतर तेव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता आणि संध्याकाळी 12 ते 12:39 जेव्हा आपण काही सेवा करणार आहोत, तो व्हिडिओ आलेला आहे, या वेळेत आपल्याला काय सेवा करायच्या आहेत
तेव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता. आता पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर आपण कोजागिरी पौर्णिमेची म्हणजे पूजा मांडणी केली आहे आणि संध्याकाळी 12 ते 12:39 या वेळेमध्ये हा उपाय करणार आहोत, तर जी आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी केली आहे त्यावर जी आपण लक्ष्मी मातेची स्थापना केलेली आहे, जी की सुपारीची असू शकते, लक्ष्मी मातेची मूर्ती असू शकते, श्रीयंत्र असू शकतं, लक्ष्मी माता स्वरूप आपण जेही स्थापन केलेलं आहे तेथे हे अर्पण करणार आहोत. किंवा जर आपण सत्यनारायण करतानाच्या वेळी करतोय तर आपण सत्यनारायण भगवानांच्या समोर अर्पण केलं तरीही चालेल. किंवा तुम्ही संध्याकाळी 12 ते 12:39 या वेळेमध्ये सेवा करणार आहात पण तुम्ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी केलेली नसेल तर तेव्हाही अगदी तुम्ही आपण सत्यनारायण भगवानांची जिथे पूजा मांडणी केलेली आहे सत्यनारायण व्रताची तिथे हे अर्पण करू शकता. आणि जर तुम्ही सत्यनारायणही केलेला नसेल, कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणीही केलेली नसेल तर आपल्या देवघरासमोर आपण हे अर्पण करू शकतो. पण हे अत्यंत लाभदायी आहे, ह्याचा तुम्हाला खूप लवकर रिझल्ट दिसेल, खूप लवकर रिझल्ट दिसेल. तर आपल्याला करायचं काय आहे, ती 2 नागवेलीची पानं घ्यायची, त्याच्यावर सुपारी ठेवायची, 2 लवंगा ठेवायच्या, 1 विलायची ठेवायची, थोडासा कापराचा तुकडा ठेवायचा, छोटी गोल वडी असेल तर ती वडी ठेवायची आणि भीमसेनी कापूर असेल तर त्याचा अगदी छोटासा तुकडा काढून तो ठेवला तरी चालेल. ते आपल्या हातामध्ये पकडायचं, 1 हातामध्ये पकडू शकता, 2 हातामध्ये पकडू शकता, या हातात पकडू शकता, या हातात पकडू शकता, असं काहीच नाही. किंवा असं पकडून त्याच्यावर दुसरा हात पण ठेवू शकता. परत म्हणजे हे नाही की ते इकडे पकडायचं इकडे पकडायचं, दोन्ही हातात पकडायचं, कसं तुम्ही कसंही तुमच्या हिशोबाने तुम्ही जसे कम्फर्टेबल आहात तसं ते पकडायचं हातामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जर महालक्ष्मी अष्टकम येत असेल तर महालक्ष्मी अष्टकम 9 वेळा बोलायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम येत नसेल तर ठीक आहे, तुमच्या कुलदेवीचा जोही कोणता मंत्र असेल तो तुम्हाला अगदी जेवढा वेळ बोलावा वाटतो म्हणजे तुमचं मन एकाग्र राहील तेवढा वेळा बोलायचा आहे. तुम्ही मोजू नका, काही नाही, अगदी टाईम लावा, ठीक आहे, 5 मिनटं 10 मिनटं किंवा तुम्हाला बोला वाटेल तेवढा वेळ बोलायचा आहे, तो मंत्र बोलायचा आहे. ते पान हातात घेतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गणेशाचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पाचं स्मरण केल्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आपल्या कुलदेवीचं स्मरण केल्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि आपल्याकडून आजपर्यंत कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल माफी मागायची आहे. आणि आपल्याकडे आज जेही काही आहे, जे आयुष्य लाभलं आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि आपली जीही काही विश असेल, जी विश तुमच्या करिअरबाबत असू शकते, तुमच्या लग्नाबाबत असू शकते, किंवा तुम्ही जर आई असाल, आजी असाल, आपल्या नातवासाठी मुलासाठी करणार असाल तर त्यांच्याबद्दल तुमची जी विश आहे की तुम्ही वाटतं की आपल्या मुलाचं मुलीचं हे व्हावं ते बोलू शकता. तुम्हाला जर आरोग्य हवं असेल म्हणजे काही आजार असेल तो दूर व्हावा, मला फरक पडावा ते तुम्ही बोलू शकता. काहीही, नवरा बायकोमध्ये प्रेम वाढावं म्हणजे तुम्हाला जीही कोणती इच्छा आहे तुम्ही ती इव्हन तुमचा बिझनेस चालत नसेल तर तो चालावा तुम्ही बोला. किंवा तुम्हाला करिअरमध्ये नोकरीमध्ये यश मिळत नसेल, नोकरी प्राप्ती होत नसेल, इंटरव्ह्यू देत आहे पण सिलेक्शन होत नसेल, तेही तुमची जीही काही इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे. त्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगितलं तसं महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता किंवा कोणत्याही कुलदेवीचा तुम्ही मंत्र जाप करू शकता. आणि हे झाल्यानंतर ती सेवा झाल्यानंतर परत एकदा आपल्याला विनंती करायची आहे. आपण जर सत्यनारायण भगवानांच्या समोर करतोय तर सत्यनारायण भगवानांना लक्ष्मी मातेची पूजा केली असेल तर लक्ष्मी मातेसमोर किंवा देवासमोर बसलाय तर तुम्ही ज्याही गुरुला मानता, ज्याही देवाला मानता त्यांना त्यांचं स्मरण करून तुम्ही म्हणजे सांगा की ही माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्याही काही अडथळे येत आहेत, अडीअडचणी येत आहेत त्या दूर करा व माझी ही इच्छा पूर्ण करा. माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत आहे, माझ्या या प्रयत्नांना यश द्या. हां बघा, तुम्ही फक्त म्हणताय माझी विश पूर्ण करा, नुसतं हाताला हात ठेवून बसताय असं नाही. आपण कधीही देवांना, गुरूंना काय मागायचं की माझ्या एखाद्या इच्छेसाठी मी ज्या काम करतोय, जी मेहनत करतोय, त्यासाठी जे एफर्ट्स घेतोय तर त्याला मला यश द्या, त्या एफर्ट्सला यश येऊ द्यात, म्हणजे आपोआपच आपली इच्छा पूर्ण होईल. बघा, तुम्ही जर असं मागितलं ना तर नक्की 100% 100 1001% तुमची विश पूर्ण होईल. आणि हे जे मग पानाचा विडा वगैरे आहे ते आपल्याला देवघरात ठेवायचं किंवा सत्यनारायण भगवानांच्या समोर ठेवायचं किंवा जिथे आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी केलेली आहे तिथं ठेवायचं. आणि मनामध्ये एक विश्वास ठेवा
शंभर टक्के तुमचं काम होणार. 100% तुमचं काम होणार म्हणजे होणार. हा विश्वास ठेवा आणि तेवढ्या श्रद्धेने. आणि ही कोजागिरी पौर्णिमेची रात्र एवढी म्हणजे हे आहे की या दिवशी तुम्ही कोणताही जर मंत्र सिद्ध करायचा म्हटलं, त्याचा जप जर तुम्ही केला तर नक्कीच तो मंत्र सिद्धही होतो. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जेवढा वेळ जागणं शक्य असेल, जेवढा वेळ तुम्हाला झोप येत नाही, तोपर्यंत जेवढी शक्य असेल तेवढी तुम्ही ज्याही गुरूंना मानता, ज्याही देवाला मानता त्यांची सेवा करा. लक्ष्मी मातेची सेवा करा, भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करा. काय काय सेवा करायच्यात हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि या सेवा करू शकता. दुसऱ्या दिवशी हे जे पान आपण हे जे सगळं ठेवलेलं आहे, हे अर्पण केलेलं हे पान वगैरे आपण जर एखादं झाड असेल, मोठं झाड, तर त्या झाडाखाली अगदी थोडंसं असं मातीत दाबू शकतो किंवा जिथे आपण निर्माल्य कोणत्या शेतात वगैरे खड्डा करून दाबतो तिथे दाबू शकतो, काहीच हरकत नाही. किंवा तुमच्या घराजवळ कुठे वाहतं पाणी असेल तर तिथेही तुम्ही प्रवाहित करू शकता. आणि जर ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर पुढे तुम्ही 11 मंगळवार ही सेवा कंटिन्यू करू शकता. तसं म्हणजे ही कोजागिरी पौर्णिमा रविवारी आहे, रविवारचं सोडून द्यायचं, रविवारी तर ही सेवा करायची. आणि त्याच्या पुढे मग जो परवाचा रविवार नंतर सोमवार आणि जो मंगळवार येणार आहे त्या मंगळवारपासून 11 मंगळवार तुम्ही कंटिन्यू ही सेवा करायची आहे. तुम्हाला म्हणजे एवढं चमत्कारिकरित्या एवढा फरक दिसेल. तुम्ही ज्याही गोष्टीसाठी ही सेवा कराल तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्वतःला तुम्हाला अनुभव येईल की एवढी चमत्कारिक ही सेवा आहे. ही सेवा मीही सुरू करणार आहे, पण मी 11 मंगळवार करणार नाही आहे, मी कंटिन्यू 41 डेज करणार आहे. तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपासून कंटिन्यू 41 डेजसुद्धा ही सेवा करू शकता किंवा तुम्ही 11 मंगळवारसुद्धा ही सेवा करू शकता किंवा 11 शुक्रवारसुद्धा ही सेवा करू शकता. किंवा एखाद्या मंगळवारी जर तुम्हाला पिरियड्स असेल, कुठे गावाला गेला, तर पुढच्या शुक्रवारी जरी तुम्ही हे अर्पण केलं आपल्या देवघरासमोर तरीही चालेल. असं करायचं. जेव्हा म्हणजे आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्या घरी सत्यनारायण पूजा मांडणी असणार आहे, कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी असणार आहे, तर बाकी मंगळवारी वगैरे नसणार, तर आपण आपल्या देवघरामध्ये अर्पण करू शकतो. खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतील. फक्त विश्वासाने करा, श्रद्धेने ठेवा. आणि असं नाही की आज एक विष बोलताय, उद्या एक विष बोलताय, परवा एक. आपल्या इच्छेवर ठाम राहा. आणि जी इच्छा म्हणजे तुम्ही अगदी डोळे बंद कराल, जेव्हाही तुमच्या डोळ्यासमोर येईल की माझी ही विष, तर ती विश एवढी म्हणजे की तुम्हाला हे माझं पूर्ण व्हायला हवं, यासाठी मी मेहनत करतोय, ती विश तुम्ही हे करा. नक्कीच ती विश पूर्ण होण्यासाठी, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी जेही काही अडथळे आहेत, अडचणी आहेत, ते दूर होतील. त्या अडचणींवर, त्या संकटांवर म्हणजे पुढे जाण्याचा, त्यावर मात करण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल आणि लवकरात लवकर आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण होईल. त्यासाठी अगदी मनोभावे हा छोटासा उपाय आहे, तो उपाय करा आणि बघा. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, नक्कीच आपली इच्छा पूर्ण होणार आहे. श्री स्वामी समर्थ.